नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर सध्या आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि आज आहे 4 फेब्रुवारी. तर 4 फेब्रुवारी आपले सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि पर्सनली फेब्रुवारी महिना माझा खूप फेवरेट आहे, कारण की म्हणजे खूप गोष्टी आहेत. एकतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे या महिन्यात, माझा स्वतःचा बर्थडे आहे. त्यानंतर महाशिवरात्री देखील मोस्टली फेब्रुवारीमध्येच असते. तर असे काही रिझन्स आहेत आणि मला खूप हॅपनिंग वाटतं हे महिना. तर जे आज सुभेदार श्री तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी आहे. तर त्यांच्याबद्दल एक म्हणजे काही गोष्टी जे ऑलमोस्ट सर्वांना माहीतच असेल की कोण होते, का बरं म्हणजे इतके प्रसिद्ध आहेत किंवा का बरं त्यांना इतकं मानलं जातं. तर 1670मध्ये जेव्हा शिवाजी महाराज कोंढाणा म्हणजेच आजचं सिंहगड अ, परत घेण्याच्या तयारीत होते, तेव्हाच तानाजी मालुसरे यांचा मुलगा म्हणजेच रायबा ते त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते. पण जेव्हा त्यांना ही बातमी कळाली की शिवाजी महाराजांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे, तर त्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजूला सारून ते या कार्यात आले आणि त्यांनी तेव्हा जे मोस्ट फेमस लाईन म्हणजे खरं तर हे खूप सर्वजण ह्या गोष्टीमुळे तानाजी मालुसरे यांना ओळखतात, की त्यांनी म्हणलं होतं की आधी लग्न कोंढाणाचे मगच माझ्या रायबाचे. तर त्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून ते कोंढाणाच्या मोहिमेवर गेले, कारण की स्वराज्याचं कार्य त्यांनी हाती घेतला आणि कोंढाण्याची मोहीम करण्याचा त्यांनी विडा उचलला. 4 फेब्रुवारी 1670 साली तानाजी मालुसरांनी 300 मावळ्यांसह रात्रीच्या अंधारात उभ्या कड्याच्या गडावरून चढ सुरू केली आणि याच चढामध्ये त्यांनी यसावंती नावाच्या घोरपडीचा देखील उपयोग केला चढण्यासाठी, अशी लोककथा प्रसिद्ध आहे. आणि गडावर झालेल्या तुंबळ युद्धात तानाजी मालुसरे यांनी मोगल किल्लेदार उदयभान राठोड याच्याशी निकराची झुंज दिली आणि या युद्धामध्ये तानाजी मालुसरे यांनी वीरमरण पावले, परंतु मराठ्यांनी तो किल्ला सर केला. आणि ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा त्यांना खूप दुःख झालं आणि तेव्हा त्यांनी हे ऐतिहासिक उद्गार काढले की गड आला पण सिंह गेला. आणि त्यामुळेच कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे नाव ठेवण्यात आले. तर ही कथा सांगण्यामागे माझा उद्देश एवढाच होता की हे जे आपले मराठी मावळे आहेत, जे सुभेदार, जे इतके वीर आणि पराक्रमी आपले योद्धे आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे. फक्त नावाने नाही, तर त्यांनी काय केलं, त्यांचे पराक्रम किती मोठे होते हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. धन्यवाद.